तुमच्यातला रावसाहेब बेडगे म्हणजे बिरबल आहे लक्षात घ्या. अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे. आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन. आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको. मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन. अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर. 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर. या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा. आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे. संपर्क 9284016900 व 9901920551. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. अरे भाऊ वाटला जगाच्या पाठीवर सुशांतदादा तूच म्हणलास मगाशी मला, जगाच्या पाठीवर मोठे मोठे देश आहेत. अमेरिका असेल, अन्य काही राष्ट्र असतील, देश असतील, त्या कोरोना नंतर सगळे देश हे आर्थिक मंदीमध्ये गेलेले आहेत. एक भारत देश आहे ज्याच्यामध्ये आर्थिक मंदी आली नाही. पिकवलं मोदी साहेबांनी, लस दिली. काय अवस्था होती कोरोनाच्या काळानं सांगितलं, आणि तुम्ही त्यांची चेष्टा करताय मोदी साहेबांची. अरे तुम्हाला रस्त्यावर बसलेल्या कोंबड्या उठत नाहीत. ह्या माणसानं दोन देशामधलं युद्ध थांबवलं आणि आपली शिकायला गेलेली मुलं आणली. रशिया युक्रेन युद्ध, तुम्ही सगळी सुशिक्षित मंडळी पण आहे. शेतकरी बांधव टीव्हीमुळे आमचा शाळा लावलाय. दोन देशामधलं युद्ध थांबवलं, आपली शिकायला गेलेली मुलं तर देशातनं आणली आपल्या विमानांनी, आणि मग पुन्हा 2 तासाने ते युद्ध सुरू झालं. एवढंच काम करणाऱ्या माणसांची तुम्ही माफं करताय. एक शेतकरी होता, आंबा म्हणला त्याला म्हणलं घरी काय जरा पाहुण्याचं गाव आहे पन्हाळकरांच्या, काय विचारते म्हणजे जरा थांबले. काय म्हणला, काका मोर्चाला राजू शेट्टीच्या गेलो, आमचा ऊस नेला नाही म्हणला. अडसारी ऊस नेलेला आहे. दुसऱ्या कारखान्यांच्या टोळ्या तुम्हाला भेटलो, तुम्ही फोन केले, काही तासगाव कारखान्याला गेला. असं जर तुम्ही लोकांना भेटी धरायला लागला, त्यामुळे जर आपण असं वागायचं ठरवलं तर मात्र मग तेवढी हिंमत आपल्याला दिलेली आहे. सरकार आमचं आहे, केंद्रामधलं आहे, राज्यामधलं आहे. तुम्ही असं वागू नका. सामान्य माणसांना जर नरड्याला नट लावाल तर याद राखा, असल्या भूमिका चालणार नाहीत. इलेक्शन आहे, इलेक्शनच्या पद्धतीनं करू. आणि नाही कधी आलो तुमची माफं काढायला. उलट तुम्हाला ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी आम्ही वाचवायला आलो. पण जर तुम्ही घाणेरड्या राजकारणासाठी जर आम्हाला कुठं बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर ते चांगलं होणार नाही. तो संजय पाटील काय तुम्हाला मग हिसका दाखवल्याशिवाय मी आपल्याला कुणाचं जर पॉम्पलेट घेऊन तर आपला नाईलाज आहे. आपण त्यांना लकलाप, आपण आपल्या पद्धतीनं चांगलं काम करू. त्या गावाचा विकास करण्यामध्ये खरंच तुम्ही निवडलेली माणसं चांगली आहेत. खरंच निवडलेली माणसं चांगली आहेत. गावाचा विकास केला. पिंटू आला आमचा, 29 कामं त्यानं वाचली. पिंटू आलेत ना, पिंटू. हा, ह्या गावामध्ये तर तुमच्या आणि 2-3 कामं जास्त आहेत. तुमच्यातला रावसाहेब बेडगे म्हणजे बिरबल आहे लक्षात घ्या. बोलण्यावर आपले कसे आहे, सरळ साधा माणूस आहे बिचारा. काय जास्त लागलं तर नाहीतर त्या सगळ्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने गावात चालले. सुरेश भाऊ सारखा एक लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे.